आईचे हृदय. गावातल्या जुन्या वाड्यात राहणाऱ्या काकूंच्या आयुष्याची ही गोष्ट आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा रोहित मोठा होऊन शहरात गेला. शिकून मोठा झाला, चांगल्या नोकरीला लागला आणि शेवटी शहरातच स्थायिक झाला. काकू मात्र गावातच राहिल्या. रोहित लहान असताना काकू त्याला फार जीव लावायच्या. थंडी असो वा पाऊस, त्याला कधीही त्रास होऊ नये याची काळजी घेत. त्याला शाळेत पाठवताना स्वतः उपाशी राहून त्याच्यासाठी डब्यात चांगलं जेवण ठेवायच्या. गावातल्या साध्या शाळेत शिकणाऱ्या रोहितने शहरात जाऊन मोठं व्हावं हेच त्यांचं स्वप्न होतं. रोहित शिकून मोठा झाला, चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आणि त्याचं लग्नही झालं. सुरुवातीला तो आईला फोन करायचा, पत्र पाठवायचा, पण हळूहळू तो व्यस्त होऊ लागला. आईचा फोन आला तरी तो पटकन सांगायचा, आई मी नंतर फोन करतो. आई वाट बघायची, पण तो फोन परत येत नसे. कधीमधी एखादं सणवाराचं पत्र यायचं, पण भेट कधीच होत नव्हती. गावातली माणसं विचारायची, काकू तुमचा रोहित कधी येतोय? त्यावर हसून सांगायच्या, अहो मोठ्या माणसाला वेळ कुठे मिळतोय, येईल कधीतरी. पण मनात कुठेतरी ओलाच असायचा. ज्या मुलासाठी त्यांनी आयुष्य वेचलं त्यालाच आता त्यांच्यासाठी वेळ नव्हता. एके दिवशी अचानक रोहितचा फोन आला, आई ऑफिसच्या कामाने बाहेर देशात चाललोय, काही वर्ष तिथेच असणार आहे. आईने गप्पकन फोन धरला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली, बाळा एकदा तरी घरी येऊन जा. आई मला वेळ मिळत नाही, आता सुट्टी घेणं कठीण आहे. आई काहीच बोलली नाही. तेव्हा पहिल्यांदाच तिला जाणवलं तिच्या आयुष्याचा सर्व अर्थ संपला होता. काकूंच्या प्रकृतीत हळूहळू बदल होत गेला. गावातल्या लोकांनी रोहितला कळवलं, पण तो म्हणाला, मी काही दिवसांत येतो. पण काही दिवस काय, काही महिने गेले, काही वर्ष गेली, रोहित कधीच आला नाही. आणि एका थंड सकाळी गावातल्या वाड्यातल्या त्या छोट्याशा खोलीत काकू गाढ झोपल्या होत्या, कायमच्या झोपल्या. शेजाऱ्यांनी त्याच्या ऑफिसला कळवलं, रोहित आला पण खूप उशिरा. गावात आल्यावर तो आईच्या खोलीत गेला. तिथे तिचा फोटो ठेवलेला होता आणि बाजूला तिची जुनी चप्पल, जी तिने शेवटपर्यंत जपून ठेवली होती. तेव्हा पहिल्यांदा रोहितच्या डोळ्यातून अश्रू आले, पण आता त्याला रडण्याचा काही उपयोग नव्हता. आई गेली होती, तिच्या वाट पाहण्याला अखेर पूर्णविराम मिळाला होता. आई वडिलांसाठी वेळ नाही असं म्हणताना आपण नकळत त्यांचं मन किती दुखवतो याचा रोहितला आता पश्चाताप होत होता. पण वेळ निघून गेली होती. म्हणूनच आईवडिलांसाठी वेळ द्या, कारण त्यांच्या प्रेमाचा ऋण आपण कधीही फेडू शकत नाही.